हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एमपीसी लायब्ररी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जून 2026. सुरू करूयात आजच्या लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओला. सर्वप्रथम आपण आज माहिती पाहणार आहोत ऑपरेशन ब्लू स्टारचा निषेध, शीख शहीदांविषयी सहानुभूती या आर्टिकल विषयी माहिती. आता ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलेले आहे, कारण भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्या एका वक्तव्यामुळे 1984 मधील ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलेले आहे. त्यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की नेमके ऑपरेशन ब्लू स्टार काय होते आणि ते भारतीय इतिहासातील इतके महत्वाचे व वादग्रस्त प्रकरण का मानले जाते. आता त्यामुळेच आपण ऑपरेशन ब्लू स्टार संदर्भात माहिती पाहूया. 1 ते 10 जून 1984 या कालावधीमध्ये पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीला जोर आलेला होता आणि या चळवळीतील प्रमुख नेता जर्नल सिंग भिंद्रनवाले होता. भिंद्रनवाले आणि त्यांचे समर्थक अमृतसर येथील सुवर्ण मंदिर परिसरामध्ये वास्तव्यास होते. केंद्र सरकारच्या मते मंदिर परिसरामध्ये शस्त्रसाठा करण्यात आलेला होता आणि तेथूनच सशस्त्र कारवाया चालवल्या जात होत्या. याच पार्श्वभूमीवर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने जून 1984 मध्ये सुवर्ण मंदिर परिसरामध्ये लष्करी कारवाई केलेली होती. या कारवाईला ऑपरेशन ब्लू स्टार असे नाव देण्यात आलेले होते. आता या संपूर्ण ऑपरेशन ब्लू स्टारचा परिणाम काय झालेला होता, तर जर्नल सिंह भिंद्रनवाले आणि त्यांच्या अनेक समर्थकांचा यामध्ये मृत्यू झालेला होता. सुवर्ण मंदिरातील अकाल तख्त इमारतीचे मोठे नुकसान देखील झालेले होते. या कारवाईमुळे शीख समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली होती. 31 ऑक्टोबर 1984 या दिवशी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनीच हत्या देखील केलेली होती. त्यानंतर देशामध्ये भीषण शीख विरोधी दंगली देखील घडलेल्या होत्या. आता वाद नेमका का आहे, तर काही जण भिंद्रनवाले यांना फुटीरतावादी आणि हिंसक चळवळीचे नेते मानतात, तर काही शीख संघटना त्यांना धार्मिक आणि राजकीय हक्कांसाठी लढलेले व्यक्तिमत्व मानतात. त्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार आणि भिंद्रनवाले यांच्याबाबत आजही तीव्र मतभेद दिसून येत आहेत. त्यामुळे एकाच ओळीत जर सांगायचं झालं तर ऑपरेशन ब्लू स्टार ही जून 1984 मध्ये सुवर्ण मंदिर परिसरातील सशस्त्र फुटीरतावादी गटाविरुद्धची भारतीय सैन्याने केलेली कारवाई होती, ज्याचे दूरगामी राजकीय आणि सामाजिक परिणाम संपूर्ण देशाने अनुभवलेले आहेत. आणि आता नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी यामध्ये शीख विभाजनवादी जर्नल सिंग भिंद्रनवाले यांचे उदात्तीकरण केलेले आहे आणि ऑपरेशन ब्लू स्टार या कारवाईस काळा दिवस असे त्यांनी संबोधलेले आहे. तसेच या कारवाई दरम्यान भारतीय लष्कराला तीव्र प्रतिकार केलेल्या आणि ठार झालेल्या विभाजनवाद्यांचा उल्लेख त्यांनी शहीद असा देखील केलेला आहे. आणि याच कारणामुळे ही न्यूज सध्या अत्यंत चर्चेमध्ये आहे. आपल्याला देखील परीक्षेच्या अनुषंगाने ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे काय आणि त्यामध्ये नेमका बॅकग्राऊंड काय त्याचं होतं आणि त्यामध्ये कोणकोणते नेते फुटीरतावादी होते आणि भारताकडून हे ऑपरेशन का राबवण्यात आले, ही माहिती आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने असणं आवश्यक आहे. आता आपण पुढे जाणार आहोत. इराण इस्रायलचे परस्परांवर हल्ले झालेले आहेत. तणाव निवळण्यासाठी आता अमेरिकेकडूनच हालचाली आता तयार होत आहेत. आता इराण आणि इस्रायल यांमध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकावर आता हल्ले सुरू आहेत आणि याचा परिणाम अजूनही हॉर्मुझची खाडी बंद असण्यावर होत आहे. आणि या हॉर्मुझच्या खाडीच्या बंद असल्यामुळे संपूर्ण जगभरावर अतिशय वाईट पद्धतीने परिणाम होत आहेत आणि याच कारणामुळे आता अमेरिकेकडून हा तणाव निवळण्यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत. यानंतर पहिल्याच पानावर एक महत्वाचं आर्टिकल आहे, नियम बदलामुळे सौर ऊर्जेवर संकटाचे ढग. आता लक्षात घ्या, हे जे काही इराण इस्रायल युद्ध आहे याचे दूरगामी परिणाम कशा पद्धतीने होत आहेत आणि छोट्यातल्या छोट्या सेक्टरवर याचा वाईट इम्पॅक्ट कसा होत आहे हेच या आर्टिकल मधून आता दिसून येत आहे. चीनला जाणारे परकीय चलन रोखण्यासाठी केवळ देशांतर्गतच तयार होणारे सौरघट म्हणजे सोलार सेल वापरण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे सौर पॅनल उत्पादनाचा प्रश्न आता गंभीर झालेला आहे. बाजारामध्ये देशांतर्गत सौर घटांची चणचण असून नव्या नियमांमुळे सौर ऊर्जा उत्पादनाच्या उद्दिष्टांना खीळ बसण्याची शक्यता आहे. तसेच खर्चामध्ये वाढ झाल्याने मोठ्या सौर प्रकल्पांचे कामही आता या ठिकाणी ठप्प आहे. सध्या सौर घटांसाठी लागणारे वेफर आणि इंगोट्स चीनमधून आयात केले जातात. यावरच तोडगा म्हणून 1 जून 2028 पासून LLM-3 म्हणजे सौर घटांसाठी लागणारे वेफर आणि इंगोट्स ही भारतातच बनवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे आणि याच कारणामुळे आता नियम बदलण्यात आलेले आहेत. परंतु याच नियम बदलामुळे आता सौर ऊर्जेवर मात्र संकटाचे ढग निर्माण झालेले आहेत. परीक्षेमध्ये आपण ह्या अँगल देखील उत्तरामध्ये आपण लिहू शकतो.
यानंतर पुढचे एक महत्त्वाचे आर्टिकल म्हणजे गेल्या वर्षीच्या एबीसी नोंदी 30 जून पर्यंत करण्याचे निर्देश. आता ही आर्टिकल तसं पाहता फार महत्त्वाचं नाही, परंतु आपल्याला एबीसी नोंदी या म्हणजे काय हे आपल्याला माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील एक विद्यार्थी एक शैक्षणिक खाते ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्व विद्यार्थ्यांची श्रेयांक बँक खाते म्हणजेच एबीसी, ज्याला इंग्लिशमध्ये अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स असे म्हटले जाते, हे उघडण्याच्या सूचना सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांना देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये लवचिक, बहुविषयक आणि क्रेडिट आधारित शिक्षण प्रणाली विकसित करण्यावर भर देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांमध्ये सहजपणे प्रवेश, निर्गमन, क्रेडिट हस्तांतरण आणि आयुष्यभर शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, ज्याला शॉर्टमध्ये एबीसी असे म्हटले जाते, ही महत्वाकांक्षी संकल्पना राबविण्यात येत आहे. उच्च शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी अपार आयडीशी जोडून वेळेवर अपलोड करणे आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक आणि श्रेयांकाचे संकलन, हस्तांतरण आणि वापर आणि इतर सेवा सुलभपणे उपलब्ध होणार आहेत. एबीसी म्हणजे काय, तर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ही एक अतिशय महत्वाची नोंद आहे आणि आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. पुढचं एक महत्वाचं आर्टिकल म्हणजे E85 मुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ आता होणार आहे. आता एक अतिशय महत्वाची आता एक घडामोडी झालेली आहे. आता नुकताच 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला आणि याच दिवशी E85 हे आता भारत सरकारमार्फत सुरू करण्यात आलेले आहे. तर केंद्र सरकारने E85 हे मिश्र इंधन नुकतेच सादर केलेले आहे. या E85 मध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असून त्याची किंमतही कमी ठेवण्यात आलेली आहे. यामुळे आगामी काळामध्ये त्याचा स्वीकार वाढणार आहे. इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच इस्मा या संस्थेने याचे मोठे स्वागत देखील केलेले आहे. E85 या इंधनाच्या वितरणासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिल्लीमध्ये नुकतीच सुविधा सुरू केलेली आहे. देशातील जैव इंधन प्रवासातील हा एक मैलाचा टप्पा मानला जात आहे आणि याचबरोबर देशांतर्गत उत्पादित जैव इंधन ग्राहकांपर्यंत पोहोचणार असल्याने या उद्योगाचा फायदा हा शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतकरी समृद्ध करणारा आणि विकसित भारताचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे भारत सरकारमार्फत सादर करण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, E85 हे काय आहे, अशा पद्धतीने सरळ सरळ आपला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लक्षात घ्या, E85 हे इंधन आहे, यामध्ये 85% इथेनॉल आणि 15% पेट्रोल असे आहे. यानंतर पुढचे आर्टिकल म्हणजे जलजीवन मिशनचा लाभ आणि केंद्र सरकारने आता नुकताच एक दावा केलेला आहे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे 81.87% ग्रामीण कुटुंबांना आता नळाद्वारे पाणी देण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, जलजीवन मिशन ही अतिशय महत्वाची योजना आहे. 2019 मध्ये याची सुरुवात करण्यात आलेली होती आणि आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने ही योजना माहिती असणं खूप खूप आवश्यक आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनमुळे देशातील ग्रामीण भागामध्ये नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे, असे केंद्र सरकारमार्फत सोमवारी सांगण्यात आलेले आहे. ऑगस्ट 2019 मध्ये 3.23 कोटी ग्रामीण कुटुंबाकडेच नळाचे पाणी उपलब्ध होते. ही संख्या मे 2026 पर्यंत 15.84 कोटी पर्यंत पोहोचलेली आहे. यामुळे देशातील सुमारे 81.87% ग्रामीण कुटुंबांना घरपोच नळाद्वारे पाणी हे मिळत आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून देणे हा होता. सरकारच्या माहितीनुसार या योजना अंतर्गत आतापर्यंत 2.77 लाख गावांमध्ये 100% नळ जोडणीचे लक्ष्य पूर्ण झालेले आहे. यामुळे लाखो कुटुंबांना दररोज पाणी आणण्यासाठी होत असलेले कष्ट आणि वेळ आता वाचू लागलेला आहे. लक्षात घ्या, जलजीवन मिशन कधी सुरू झालेली आहे? 2019 मध्ये ही योजना सुरू झालेली आहे. आपल्याला जर परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आला की जलजीवन मिशनचा लाभ हा ग्रामीण कुटुंबांना कशा पद्धतीने झालेला आहे हे सविस्तरपणे विशद करा, असा जर प्रश्न आला तर आपण हे पॉइंट्स त्यामध्ये टाकू शकतो. जलजीवन मिशन 2019 आणि आता 81.87% ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे पाणी देण्यात आलेले आहे. लक्षात घ्या, या योजनेचं एक लोगो पण होता, पर ड्रॉप मोर क्रॉप अशा पद्धतीचा. त्यावेळेस म्हणजे खूप साऱ्या जलजीवन मिशनच्या रिलेटेड 2019 मध्ये ज्यावेळेस मोदी सरकार हे दुसऱ्यांदा सत्तेवर आलेले होते, त्यावेळेस ही अतिशय महत्वाची योजना होती. यानंतर पुढचे आर्टिकल म्हणजे राज्यातील प्रत्येक शाळेला 50 झाडे लावण्याचे लक्ष्य हे देण्यात आलेले आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरू होताच राज्यासह देशभरातील शाळांना वृक्षारोपणाचे काम करावे लागणार आहे. एक पेड मा के नाम या उपक्रमाच्या तिसऱ्या पर्वामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राला 5 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये 53 लाखाहून अधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट हे दिलेले असून त्यानुसार राज्यातील प्रत्येक शाळेला किमान 50 झाडे लावावी लागणार आहेत. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी याबाबतची माहिती दिलेली आहे. यंदाच्या पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या हवामान बदल ही संकल्पना आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या धोरणानुसार विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशीलता निर्माण करणे, त्यांच्यात पर्यावरण बाबत जबाबदार वृत्ती आणि वर्तन रुजवण्याचा हा एक उद्देश आहे. ही योजना आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. एक पेड मा के नाम. आणि आता राज्यातील प्रत्येक शाळेला 50 झाडे लावण्याचे लक्ष्य यामध्ये देण्यात आलेले आहे. यानंतर शाश्वत खाद्य प्रणालीसाठी ब्रिक्स सहयोग अशा पद्धतीचं एक आर्टिकल आहे. लक्षात घ्या, आपल्याला GS2 या पेपरमध्ये IR म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन हा एक महत्वाचा टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की ब्रिक्स देशांमधील जे कोणतेही देश आहेत याचा भारताला आणि इतर देशांना भारताचा फायदा कसा पद्धतीने होऊ शकतो, असा प्रश्न जर आपल्याला विचारण्यात आला तर आपल्याला या आर्टिकल मधून खूप सारे पॉइंट्स आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे आपण एक एक पॉइंट्स महत्वाचे या ठिकाणी हायलाइट केलेले आहेत, ते आपण आता सविस्तरपणे वाचून घेऊया. तर यामध्ये आता मुळात ब्रिक्स म्हणजे काय, तर ब्रिक्स यामध्ये कोणते महत्वाचे देश आहेत तर लक्षात घ्या, ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, इथिओपिया, इराण आणि इंडोनेशिया यांचा समावेश हा ब्रिक्स या गटामध्ये होत आहे. ब्रिक्स गटामध्ये कोणकोणते देश आहेत अशा पद्धतीचा देखील वन लाइनर फॅक्ट आपल्याला विचारण्यात येऊ शकते. आता ब्रिक्सची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांच्या कृषी व्यवस्थांमधील विविधता, परिवर्तनशील अनुभव आणि मोठ्या प्रमाणावर राबवता येण्याजोगे उपाय. म्हणजेच काय, ब्रिक्स या देशामध्ये जे कोणतेही आता मी देश सांगितले या प्रत्येक देशाकडे वेगवेगळे कृषीच्या रिलेटेड अनुभव आहेत, वेगवेगळी कृषी व्यवस्थांमधील विविधता आहे, परिवर्तनशील अनुभव आहेत. तर कोणकोणते अनुभव आहेत आणि या एकमेकांना म्हणजे या सर्व देशांना एकमेकांच्या देशांचा एकमेकांना कसा फायदा होऊ शकतो हेच या आर्टिकलमध्ये नमूद केलेले आहेत. तर यामध्ये आता गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि चीनकडे अल्पभूधारक शेतीचे व्यवस्थापन आणि जमिनीची उत्पादकता सुधारण्याचा व्यापक अनुभव आहे. उष्णकटिबंधीय शेती आणि अचूक शेतीमधील प्रगतीसाठी ब्राझील जागतिक स्तरावर ओळखला जातो. रशिया यांत्रिकीकरण, धान्य उत्पादन आणि मोठ्या प्रमाणावरील शेती प्रणालीमध्ये आपल्या क्षमतेचे योगदान देतो. दक्षिण आफ्रिकेकडे कोरडवाहू शेती, जैवविविधता संवर्धन आणि जल व्यवस्थापनातील बहुमूल्य अनुभव आहे. ब्रिक्सच्या नवीन सदस्यांकडे कोरडवाहू शेती, सिंचन व्यवस्थापन, पशुधन उत्पादन आणि उदयोन्मुख अन्न बाजारपेठांमध्ये महत्वाचा अनुभव देखील आहे. या संतुलित क्षमता सहकार्यात्मक नवोन्मेष आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्याला चालना देण्यासाठी एक मजबूत पाया ब्रिक्स मध्ये आता प्रदान करत आहेत. म्हणजे लक्षात घ्या, ब्रिक्स या देशांचा एकमेकांना कशा पद्धतीने फायदा होतो आणि कोणकोणत्या देशाकडे कोणकोणती जमेची बाजू आहे हे या आर्टिकल मध्ये आता सांगितलेले आहे. यानंतर सहकार्यासाठी धोरणात्मक क्षेत्रे कोणकोणती आहेत हे आपण आता पुढे पाहूया. भारताने ब्रिक्स राष्ट्रांमध्ये कृषी सहकार्याला प्रोत्साहन देण्यात सक्रिय भूमिका बजावलेली आहे. भारताचे व्यापक राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणालीच्या बळावर भारतीय कृषी संशोधन परिषद ही संशोधन, भागीदारी, तंत्रज्ञान आदानप्रदान, नवोन्मेष आणि क्षमता बांधणी सुलभ करणारी एक प्रमुख संस्था म्हणून उदयास आलेली आहे. अन्न सुरक्षा साध्य करणे, हवामान बदलांना तोंड देण्याची क्षमता बळकट करणे, डिजिटल शेती आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारताचा अनुभव हा अन्य देशांसाठी मोलाचा धडा राहणार आहे. यानंतर संयुक्त प्रयत्नांमध्ये AI आधारित सल्लागार प्रणाली, ड्रोन सक्षम पीक देखरेख, अचूक सिंचन, डिजिटल बाजारपेठा, रिमोट सेन्सिंग, बिग डेटा विश्लेषण आणि IoT सक्षम शेती प्रणाली यांवर लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. आता भारतामध्ये कोणकोणते महत्वाची योजना आहेत तर किसान सारथी, ॲग्रीस्टॅक, डिजिटल सल्लागार सेवा, ड्रोन आधारित शेती आणि उपग्रह आधारित पीक देखरेख यांसारख्या उपक्रमांमधील भारताचा अनुभव पारंपरिक विस्तार प्रणालींबरोबरच तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करण्यात महत्वाचं भारत हा दर्शवतो. कृषी विज्ञान केंद्रे आणि शेतकरी संघटना यांसारख्या भौतिक संस्थांना डिजिटल इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मशी जोडणारी फिजिटल परिसंस्थेची संकल्पना ब्रिक्स देशांमध्ये शेवटच्या टोकांपर्यंत सेवा वितरण सुधारण्यासाठी एक आश्वासक मॉडेल देखील तयार करत आहे. शास्त्रज्ञ, संशोधक,
कृषी तज्ञ, विद्यार्थी आणि धोरणकर्ते तसेच यांना सहभागी करून घेणारे आदान प्रदान कार्यक्रम परस्पर शिक्षणाला चालना देऊ शकतात आणि नवोन्मेषाच्या प्रसाराला गती देऊ शकतात. महिला शेतकरी, युवा उद्योजक, शेतकरी संघटना आणि कृषी स्टार्टअप्स यांच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ब्रिक्स सहयोगी स्टार्टअप्स ॲक्सिलरेटर्स, नवोन्मेष केंद्रे, उद्योजकता कार्यक्रम आणि सीमापार गुंतवणूक यांसारख्या उपक्रमांना पाठिंबा देऊन एक जिवंत कृषी नवोन्मेष परिसंस्था विकसित करण्यास सहाय्यक ठरू शकते. यानंतर या आर्टिकलचा कन्क्लूड कसं केलेलं आहे ते पहा. ब्रिक्स देशामधील शेतीचे भवितव्य हे विज्ञान, तंत्रज्ञान व नवोन्मेषामुळे निर्माण झालेल्या संधीचा उपयोग करून घेत परस्पर संबंधित आव्हानांना सामोरे जाण्याच्या त्यांच्या सामूहिक क्षमतेवर अवलंबून असेल. ब्रिक्स राष्ट्रे केवळ अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यापलीकडे जाऊन शाश्वत कृषी आणि अन्न प्रणालीमध्ये जागतिक नेतृत्व प्रदान करू शकतात. एकत्रितपणे ते असे भविष्य घडवू शकतात जिथे कृषी नवोन्मेष, उत्पादकता, लवचिकता, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि मानवी कल्याणाला चालना देण्यात येईल. त्यामुळे लक्षात घ्या, ब्रिक्स आणि त्यामधील जे कोणतेही देश आहेत ते एकमेकांना शाश्वत खाद्य प्रणालीसाठी कशा पद्धतीने मदत करू शकतात हेच या आर्टिकलमध्ये नमूद केलेले आहे. यानंतर पुढचे संपादकीय पानावर एक महत्वाचे आर्टिकल आले आहे. जनधनमुळे जानेवारी 2015 पासून देशभरामध्ये 54 कोटी नवीन बँके खाती, त्यातही 60% महिलांची, हे यश खरेच कौतुकास्पद आहे. परंतु त्याच्या मर्यादाही विचारी जणांना आता कळू लागलेल्या आहेत. म्हणजेच काय, तर आता नुकतेच नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवलेले आहे आणि याच निरीक्षणावर आधारित गिरीश कुबेर सरांनी एक खूप छान आर्टिकल या ठिकाणी मांडलेले आहे. देशभरामध्ये गेल्या 3 वर्षामध्ये बँकांनी जितका काही पतपुरवठा केलेला आहे त्याच्या निम्म्यापेक्षा अधिक वाटा फक्त 11 जिल्ह्यांमध्येच वितरित झालेला आहे. आणि हेच राजीव कुमार हे जे काही नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते हे यांनी आता या ठिकाणी सांगितलेले आहे. उद्योग, घरबांधणी, व्यवसाय आणि अनेक कारणांसाठी बँकांकडून पतपुरवठा हा केला जातो. त्याचा तपशील रिझर्व्ह बँकेच्या या अहवालामध्ये आहे. त्यातही परत लक्षात घ्यायला हवे अशी बाब म्हणजे 11 पैकी 3 जिल्हेच असे आहेत की त्यांनीच आपापसामध्ये 30% अधिक पतपुरवठा शोषून घेतलेला आहे. हे 3 जिल्हे म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि दिल्ली. देशाच्या एकूण पतपुरवठ्यातील 43.4% इतका लक्षणीय वाटा फक्त 7च जिल्ह्यांमध्ये झालेला आहे, हे या अहवालामधून स्पष्ट होत आहे. आपल्या देशातील बँकांमध्ये जितक्या काही रकमेच्या ठेवी आहेत त्यातील निम्म्या ठेवी फक्त 17 जिल्ह्यांमध्येच मिळालेल्या आहेत. म्हणजे देशातील 762 जिल्ह्यांपैकी फक्त 17 जिल्ह्यांतून बँकांमध्ये 50% वा अधिक ठेवी येणार आहेत आणि फक्त 11 जिल्ह्यांमध्येच त्यातील निम्मा पतपुरवठा हा होणार आहे. आता रिझर्व्ह बँकेचा हा पाहणी अहवाल 2022-23 ते 2025-26 या कालखंडातील आहे. वास्तविक केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार 2015 सालच्या जानेवारीपासूनच देशभरात 54 कोटी इतकी नवीन बँक खाती उघडली गेलेली आहेत. त्यातील 60% अधिक खाती ही महिलांच्या नावे उघडण्यात आलेली आहेत. हे प्रधानमंत्री जनधन योजनेचे यशच मानले जाते. परंतु पुढे काय, बँक खाती उघडली गेली म्हणजेच त्या खात्यामध्ये उलाढाल सुरू झाली असे अजिबात नाही. यात एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 10 जिल्हे बँकांकडून होणाऱ्या पतपुरवठ्यामध्ये आघाडीवर आहेत. त्या जिल्ह्यामध्ये आपल्या एकूण लोकसंख्येच्या 7.3% इतकेच नागरिक राहतात. म्हणजेच 7.3% इतके जनता पतपुरवठा मिळवते. तो आहे 38.3% इतका. या जिल्ह्यातील नागरिक त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येतील हिश्श्यापेक्षा 5 पटीहून अधिक कर्ज मिळवतात. या 10 जिल्ह्यामध्ये देशातील मुंबई, दिल्ली इत्यादी महत्वाची शहरे आहेत. त्यामुळे त्या शहरातील नागरिकांची आर्थिक पत अधिक असल्याने त्यांना अधिक पतपुरवठा होतो असा युक्तिवाद यावरही केला जाणार आहे. आता लक्षात घ्या, या आर्टिकलमध्ये जे काही फॅक्ट दिलेले आहेत, जे कोणतेही मांडणी दिलेली आहे, ही कुणाची आहे तर राजीव कुमार जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष होते यांची आहे. आणि हीच आपण जे काही फॅक्ट्स आहेत या फॅक्ट्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी उत्तरामध्ये मांडू शकतो. त्यामुळे हे आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे आर्टिकल आहे. यानंतर पुढच्या आर्टिकलचं नाव आहे डेटा केंद्रे वाढतील, पाणी वीज आणणार कुठून, अशा पद्धतीचं याचं नाव आहे. आता हा लेख महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी हे लेख लिहिलेला आहे. त्यांच्या या संपूर्ण लेखाचा एक सार सांगायचा झाला तर डेटा केंद्रे प्रचंड प्रमाणामध्ये वीज आणि पाणी वापरत असल्याने सध्या अमेरिकेमध्ये ही केंद्रेच नकोत अशी मोहीम सुरू झालेली आहे. आणि ही केंद्रे रोजगार वाढीसाठी फार उपयोगी नसली तरी अर्थव्यवस्थेत मात्र ही वाढ करत आहेत. त्यामुळे देशात व महाराष्ट्रात ती नकोच असे कोणी म्हणणार नाही. पण विकास आणि शाश्वततेची सांगड घालणारे धोरण आखण्यापूर्वीच डेटा केंद्राची संख्या वाढ करणे आक्षेपार्ह आहे, अशा पद्धतीचा लेख हा धनंजय रामकृष्ण शिंदे सरांनी या ठिकाणी लिहिलेला आहे. डेटा केंद्र हे सध्या अतिशय चर्चेमध्ये असलेली बाब आहे आणि यामुळे आता ऊर्जा सुरक्षतेचे वाढते आव्हान आणि त्याला उपाययोजना कोणत्या आहेत हे या आर्टिकलमध्ये नमूद केलेले आहेत. अतिशय छान आर्टिकल आहे, ते तुम्ही
डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता. आपण आता पुढे जाऊया. यानंतर सर्वात शेवटी क्रीडा या पानावर एक छोटंसं आर्टिकल आलेलं आहे. यामध्ये भारताने नुकतेच अफगाणिस्तानवर कसोटीमध्ये विजय मिळवलेला आहे. आता ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची का? कारण यामध्ये भारताने आता आजपर्यंतचा सर्वात मोठा हा विजय मिळवलेला आहे. भारताने अफगाणिस्तानचा 1 डाव आणि 300 धावांनी धुव्वा उडवलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा हा आजवरचा सर्वात मोठा विजय ठरलेला आहे. लक्षात घ्या, भारताचा इतिहासामधील सर्वात मोठा विजय कोणता? तर भारताने अफगाणिस्तानचा पराभव केलेला आहे आणि आजच्या दिवशी ही कसोटी मालिका संपलेली आहे आणि यामध्ये किती धावांनी हा धुव्वा उडवलेला आहे? तर 1 डाव आणि 300 धावांनी असा विक्रमी विजय यामध्ये मिळवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होता आजचं लोकसत्ता अनालिसिस व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर सांगा आणि अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपल्या एम-पी-एस-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.